बंद पुकारता येणार नाही, हायकोर्टाने निकाल दिला. हायकोर्टाने या अगोदरच असा निकाल दिलेला आहे, कोणताही राजकीय पक्ष जेव्हा उठसूट बंद जेव्हा करायचा त्या टायमाला हायकोर्टाने स्वतः सुमोटो एक रीट याचिका हायकोर्टामध्ये यापूर्वी म्हणजे मला वाटतं 10-12 वर्षापूर्वी त्यांनी दाखल करून घेतली होती आणि त्यात स्पष्ट निर्देश दिले होते, जो बंद पुकारेल त्यावेळेला सरकारी मालमत्तेचा असो किंवा इतर जो काही नुकसान होईल ती भरपाई त्या पक्षाच्या प्रमुखाकडून किंवा पक्षाच्या नेत्याकडून वसूल केली जावी असे हायकोर्टाचे पूर्वीचेच निर्देश होते. आणि पुन्हा आज हायकोर्टाने त्यांना सगळ्यालाच ठणकावले की असं उठसूट कधी बंद किंवा रॅल्या काढू नयेत, ज्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होईल. बंद करताना नेहमी जी सार्वजनिक वाहतूक आहे त्याच्यावरती सर्वात मोठा परिणाम केला जातो. उद्या देखील सार्वजनिक बस वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल, लोकल वाहतूक यांना टार्गेट केलं जाईल अशी शक्यता आहे. आता मला वाटतं बंद होणार नाही. आता शरद पवारांनी पाठिंबा काढला तर बाकीचे काही बंद करतील असं मला वाटत नाही. नसता सगळ्यांचे रस्ते उद्याच्या बंदच्या निमित्तानं वेगवेगळ्या दिशेने जातील. ते रेल्वे वाहतूक असेल, ST बसेस असतील, रिक्षा असतील, या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. तुम्हाला ज्या कारणासाठी बंद करायचा आहे मग त्याच्यावर तुमचा पर्याय काय किंवा तुमचं सजेशन काय हे तरी सरकारला सांगा. परंतु हम करो सो कायदा हे लोकशाहीमध्ये चालत नाही. म्हणून उद्या बंदचं काय होईल आता संध्याकाळपर्यंत त्याचा पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधून एखादं स्टेटमेंट याची शक्यता आहे, परंतु मला वाटतं उद्या बंद होणार नाही. महाविकास आघाडीचे 2 नेते 2 निर्णय जनतेसमोर जाहीर करतात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत नाहीये असं दिसून येतं. एकमत कुठं होतं? मी पूर्वी सांगितले की काँग्रेस यांनी किती जरी विनवण्या केल्या, त्यांचे पट्टे जरी गळ्यात घातले तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार नाहीत. पट्टे घालून फिरायची तुमच्यावर आता वेळ यावी यासाठी सारखं दुर्दैव कोणते नाही. आणि तेच म्हणतात आम्ही काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला आहे. शरद पवार यावर एक शब्दही बोलत नाहीत. त्यांना माहिती आहे सगळ्यात जास्त घाई जर झाली असेल तर उबाठा गटाला झालेली आहे. आणि म्हणून त्यांना आता या वेळेला जर जागा दाखवली नाही तर उद्या महाविकास आघाडीमध्ये हे आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून त्यांनी आताच त्यांचे पाय ओढलेले आहेत. उद्धव ठाकरेंचा पुढाकार होता या बंद पुकारण्यामागे, मात्र न्यायालयाने तर हा बंद बेकायदेशीर ठरवून बंद करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले. आता शरद पवार यांनी देखील या बंदचा पाठिंबा काढून दिला. मुळामध्ये उद्याचा जो होणारा बंद जो आहे तो कोणत्या कारणास्तव होता, कशासाठी होता हेच काही लोकांना कळालं नाही. परंतु महाविकास आघाडीची एकजूट दाखवण्यासाठी पुकारायचा एक बंद एक प्रोग्राम असला पाहिजे, म्हणून तो प्रोग्राम म्हणून त्यांनी तो बंद पुकारला होता. बदलापूरची घटनेचं त्याला एक साईड झालर ज्याला म्हणतो तशी ती किनार दिली होती आणि आम्ही फार इमोशनल आहोत, आम्ही फार ॲक्टिव्ह आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने त्यांची सर्व बाजू जे काही कारवाई करायच्या त्या सर्व सरकारने केल्या होत्या. परंतु ताकद दाखवून भांडणं लावण्याचा प्रकार, डोकं फोडण्याचा प्रकार, मग उद्या काही बसेस जाळल्या असत्या, काही दगडफेक झाली असती, दुकानाची मोडतोड झाली असती आणि आपली ताकद कशी दाखवायची हा प्रयत्न उबाठा गटाच्या लोकांच्या डोक्यातून निघालेली ती सुपीक कल्पना होती. दुर्दैव असं आहे हे जे बोलतायत त्याला त्यांच्या महाविकास आघाडीमधूनच विरोध होतोय. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्या ना, काय भीक मागताय? नाही दिला काँग्रेसने. चला आपण आता आंदोलन करू. शरद पवार बोलले नो. अरे तुम्ही कुणाच्या बरोबर आहात, कुणाच्या मागं चाललेले त्याचं लक्ष तर ठेवा. कशाला एवढी घाई करता, कशाला एवढ्या बाईट देता? उद्याचा बंद शांततेने पाळा, संयम, आमचा हा लढा असा आहे, आमचा हा लढा तसा आहे. आता उद्या काय कराल? आपला लढा आपल्या घरात. आणि सर्वसामान्यांचा तुम्हाला पाठिंबा नव्हता हेही तुम्हाला माहिती आहे. म्हणून उद्याचा त्यांचा बंद फसला म्हणण्यापेक्षा बंदाची हाक ज्याने दिला त्याचे पायसुद्धा त्या आघाडीच्या मधल्या काही नेत्यांनी ओढलेत आणि त्यांनी त्यांची जागा त्यांना निश्चित दाखवलेली आहे. तुम्ही काय